आणखी आपलं ओझं त्यांच्या खांद्यावर टाकलेलं आहे. ते आणखी आपले प्रश्न सोडवण्यात यातच उदाहरण द्यायचं झालं तर मी एक सामान्य कुटुंबातील व्यक्ती आहे. मला आमदार विनायकरावजी मेटे साहेबांनी पंचायत समितीला उभं केलं. एवढंच नव्हे तर निवडूनही आणलं आणि जिल्ह्यामध्ये बीड पंचायत समितीचं सभापतीपदी मला बसवलं. त्या ठिकाणी काम करत असताना साहेब मला वारंवार सांगायचे, त्यांचे शब्द मला आजही आठवतात, की आपण या ठिकाणी तळागाळातील गोरगरीब जनतेची कामं करण्यासाठी इथं बसलेलो आहोत आणि ती कामे आपण त्या गोरगरीब जनतेची अडवणूक होऊ नये यासाठी आपण इथे बसलेलो आहोत. ज्या वेळेस आमच्या साहेबांच्या काळामध्ये आम्ही गोरगरीब जनतेची खूप काही कामे केली. आजही ती लोक आवर्जून पंचायत समितीचे कामे हे आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांच्या काळातच होतात. आपला कार्यकाळ संपल्यापासून जे मागचे गेले 2.5 वर्ष होते त्या काळामध्ये पंचायत समितीचं एक देखील काम झालेलं नाही. आता कुठे साहेबांनी रोजगार हमीच्या मंत्र्यांना भेटून पांधन रस्त्यांची कामाला मंजुरी आणली आहे. ती कामं सध्या चालू आहेत. तर मला एवढंच सांगायचं आहे की एक राजा असतो ज्याच्या मनगटात बळ आणि बुद्धी असते. राजाच्या पोटी जन्म कोणीही घेऊ शकतो, पण ते कर्तव्य जन्म घेण्यासाठी त्याच्या मनगटात बळ बुद्धी असावी लागते. तरच तो लोकाभिमान सुकर्तृत्वान राजा बनवू शकतो. याच तत्वावरती महाराष्ट्राच्या मुशीमध्ये आणि चौंडीगावच्या कुशीमध्ये जन्मलेल्या अहिल्याबाई होळकरांनी होळकर साम्राज्याची धुरा स्वतःच्या खांद्यावर वाहून घेतली आणि इतिहासामध्ये आपला आदर्श ठसा उमटवला. त्यांच्या कार्याला देवी ही उपाधी द्यावी लागली, त्या म्हणजे अहिल्यादेवी होळकर. 31 मे म्हणजे अहिल्यादेवी होळकरांची जयंती. उत्साह तर भारतभर साजरा केला जातो, पण त्यांच्या विचाराचा आणि आदर्शाचा जागर घालणे ही खरी काळाची गरज आहे. अहिल्याबाईंचा विचार आणि आदर्श भावी पिढीला पटवून दिल्याशिवाय त्यांच्या कार्याचा उल्लेखनीय आदर्श घालणे ही काळाची गरज आहे. आदर्श आणि तत्वशील मार्गदर्शक नेत्या म्हणजे अहिल्यादेवी होळकर. अहिल्यादेवी होळकरांची जयंती ही महाराष्ट्रात साजरी केली जाते. अहिल्याबाई होळकर यांचा पेशवाईचा इतिहास जेवढा समकालीन समाजापुढे मांडला गेला तेवढा अहिल्याबाईंचा इतिहास मांडला गेला नाही. ही वस्तुस्थिती नाकारून चालला नाही. हजारो वर्षापासून बहुजन समाज हा शिक्षणापासून वंचित होता. म्हणून असं म्हणतात, हरणांचा इतिहास जोपर्यंत हरणलीच वाचत नाही तोपर्यंत शिकाऱ्यांच्या शौर्यगाथा ऐकाव्या लागणार. ही परिस्थिती बदलायची असेल तर आपण सर्वांनी एकजूट झाल्याशिवाय पर्याय नाही. लाचारींचा इतिहास ज्यांचा ते स्वाभिमानानं कधीही जगू शकत नाही. म्हणून आपल्या समाजाला शौर्याचा इतिहास माहीत व्हावा यासाठी प्रत्येकानं झटलं पाहिजे. महात्मा ज्योतिबा फुलेंनी अस्पृश्यांसाठी ज्या शाळा काढली त्या शाळेचं नाव अहिल्या आश्रम दिलं. राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये अहिल्यादेवी होळकर स्मरणार्थ दवाखाना उभा केला, ज्याचा इतिहासाने श्री प्रशासक म्हणून गौरव केला. एवढेच नव्हे तर भारताच्या कॅथरीना म्हणून ज्यांचा गौरव झाला त्या म्हणजे अहिल्याबाई होळकर. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये जन्मलेलं अष्टपैलू नेतृत्व, लोकनेत्या, रणरागिणी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंना माझा मानाचा विनम्र अभिवादन करते आणि माझे 2 शब्द थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. यानंतर शिवसंग्रामचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट राहुलजी मस्के साहेब यांना विनंती आहे आपण मनोगत व्यक्त करावं. आज या ठिकाणी शिवसंग्राम प्रणित भारतीय संग्राम परिषद आयोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींचं या ठिकाणी पुरस्कार देऊन हा पुरस्कार वितरण सोहळाच्या या ठिकाणी संपन्न होत आहे. बीड शहरामध्ये शहराध्यक्ष म्हणून मी आदरणीय ईशाताई केसकर आणि महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आदरणीय प्रवीणजी दरेकर साहेब यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. राष्ट्रमाता मा जिजाऊ, माता सावित्री, माता रमाई, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना ज्यांनी आपलं
प्राण या ठिकाणी या भारतामध्ये आपलं प्राणाची आहुती दिली अशा सर्व महापुरुषांना आणि माता अहिल्यादेवींना या ठिकाणी वंदन करतो. या बीड शहरामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच अहिल्यामाई होळकरांची ही जयंती अशा पद्धतीने साजरी होती. अहिल्यादेवी होळकर या समाजात जन्मल्या पाहिजे, निर्माण झाल्या पाहिजे, पण कशा झाल्या पाहिजे. जर आम्ही महापुरुषांना विसरू लागलो तर येणाऱ्या पिढीने काय केलं पाहिजे. यापुढे कोणी महापुरुष तर होणार नाही, झाले तर चांगली गोष्ट आहे, परंतु ज्यांची आपण जयंती साजरी करत आहोत त्यांची जयंती साजरी करत असताना त्या विचाराची माणसं घडली पाहिजे. अहिल्यादेवींची ज्या ठिकाणी आपण जयंती साजरी करतो साहेब, ती साजरी करत असताना समाजाकडून अपेक्षा आहे की अहिल्यामाई होळकर या निर्माण झाल्या पाहिजे. अहिल्यामाई होळकर निर्माण कशा होतील. आज काय तलवारीची लढाई नाही, आज बुद्धी चातुर्य लागतं, आज शस्त्र नाही तर शास्त्र लागतं. म्हणून अहिल्यामाई होळकरांना त्या काळामध्ये महिलांना तलवारीचं प्रशिक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी प्रशिक्षण केंद्र सुरू केलं. मला वाटतं आदरणीय प्रवीण दरेकर साहेब, आपण विरोधी पक्ष नेते आहात, माझी इथं मागणी आहे विनायकराव मेटे साहेबांच्या माध्यमातून की आपण अहिल्यामाई होळकरांना त्या काळात त्यांच्या त्या ठिकाणी तलवारीचं प्रशिक्षण सुरू केलं. तर मला वाटतं या आजच्या महाराष्ट्रामध्ये, या भारतामध्ये पहिल्यांदा आपल्या माध्यमातून आपण विरोधी पक्ष नेते आहात, या ठिकाणी अहिल्यामाई होळकरच्या नावानं या ठिकाणी तलवारीचं प्रशिक्षण नाही परंतु कराट्याचं प्रशिक्षण देण्याची वेळ आली. आमच्या बीडमध्ये शिडी मारपत होते साहेब पोलिसांचं, का मुलींना छेडछाड होते म्हणून, परंतु त्या काळामध्ये अहिल्यामाईंनी तलवारीचं प्रशिक्षण केलं कारण त्यावेळेस तलवारीची गरज होती. आज कमीत कमी स्वतःच्या संरक्षणासाठी कराट्याची तरी गरज आहे असं मला वाटतं. दुसरी महत्वाची गोष्ट साहेब, नगर जिल्हा हा आमच्या शेजारचा जिल्हा आहे. मराठवाड्यातला उस्मानाबाद आणि नगर जिल्हा आहे. उस्मानाबाद हे त्यांचं आजू असेल आणि चोंडी हे त्यांचं जन्मगाव असेल आणि या भारतामध्ये महाराष्ट्रात सर्वात जास्त महापुरुष जन्माला घालणारा आणि भारतामध्ये जगामध्ये सर्वात जास्त या ठिकाणी महापुरुष जन्माला घातलेला आणि कर्तृत्ववान लोक या महाराष्ट्रात आणि मराठवाड्यामध्ये आणि त्याच्या महाराष्ट्रामध्ये आहेत, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. दुसरी महत्वाची गोष्ट साहेब, जास्त काही बोलणार नाही कारण बानूच्या मध्ये आणि प्रवीण दरेकरच्या मध्ये मी जर जास्त बोलत राहिलो तर तुम्ही नक्कीच लवकर टाळ्या वाजवता. परंतु मला एवढंच सांगायचंय की साहेब, दुसरी एक मागणी या माध्यमातून करतो की महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी अहिल्यामाईचे अर्ध पुतळे आहेत. तर मला वाटतं आपल्या माध्यमातून या ठिकाणी अहिल्यामाई होळकरांचे प्रत्येक जिल्ह्यामध्ये या ठिकाणी सुरुवात करावी आणि पूर्णाकृती पुतळा अहिल्यामाईचा या ठिकाणी आपण बसवण्याची मागणी या ठिकाणी आपण विरोधी पक्ष नेते म्हणून या विधान भवनामध्ये करावं. दुसरी महत्वाची गोष्ट, आता ज्या मनगटात बळ आणि बुद्धीत चातुर्य तो लोकाभिमुख राजा होतो हे तर अहिल्यामाईने दाखवून दिले. परंतु आज आम्हाला कशाची गरज आहे, मी तर म्हणलं तलवारीची गरज नाही. प्रवीणजी दरेकर साहेब, आपण प्रवीण म्हणून प्रावीण्य दाखवलं, पण आता अशी वेळ येऊ देऊ नका आमच्यावर की आमच्या विनायकाला खलनायक व्हायची वेळ येऊ देऊ नका. आम्ही खलनायक का म्हणतो, कारण ते नायक आहेत आणि विनायक पण आहेत. कारण आम्ही काय उपद्रवी मूल्य आम्ही कुठे दाखवत नाही. कारण आम्ही ज्या ज्या वेळेस साहेबाला आम्ही अपर विधान परिषद दिली त्यावेळेस सामान्य लोकांचं काम घेऊन विधान परिषदेमध्ये आवाज उठवण्याचं काम या ठिकाणी आमदार विनायकराव मेटे साहेबांनी केलं. ज्या समाजाला वाली नाही, आज नेते महापुरुष होऊन गेले, परंतु ज्या ओबीसीचं नेतृत्व करत या जिल्ह्यामध्ये ज्यांनी ओबीसीचं नेतृत्व करत त्यांनी फ्र शब्द देखील ओबीसी बाबतीत गेल्या 25 वर्षामध्ये कधी फ्र शब्द ओबीसीच्या, धनगरांच्या, मुस्लिमांच्या, मागासवर्गीयांच्या बाबतीमध्ये विकासासाठी एकही शब्द काढलेला नाही. मला सांगायचा उद्देश हा आहे की जर आपण महापुरुषांच्या जयंत्या करत असून तर आज कुठल्या लढाईची गरज नाही, परंतु बुद्धी चातुर्य आणि मनगटात बळ याच्यासाठी असलं पाहिजे की आमदार विनायकराव मेटे सारखा माणूस, साहेबांसारखा माणूस या विधान परिषदेमध्ये असला पाहिजे, तरच सामान्य लोकांचे प्रश्न या ठिकाणी सुटतील आपल्या माध्यमातून. दुसरी महत्वाची गोष्ट महिलांसाठी की त्या काळामध्ये अहिल्यामाई होळकरांनी सतीची चाल बंद केली, विधवा असताना चातुर्य दाखवलं, 29 वर्ष त्यांनी सत्ता गाजवली, 70 वर्ष त्या जगल्या आणि हे करत असताना बघितलं पाहिजे कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाही. म्हणून हा कार्यक्रम मला दरेकर साहेब की मी म्हणलं साहेबांना उमेदवारी भेटली नाही, साहेब तर लगेच येऊन लगेच त्यांचं काम सुरू केलं आणि चांगली गोष्ट आहे तुमचे पाऊल आमच्या बीडमध्ये तुम्हाला उमेदवारी भेटल्यानंतर या ठिकाणी पाऊल लागले आणि नक्कीच आमच्या बीडकरांचं भाग्य आहे की आजच्या या जयंतीच्या निमित्तानं आपण आपला अमूल्य वेळ या ठिकाणी दिलेला आहे.
मी या ठिकाणी जास्त न बोलता या ठिकाणी विनंती करतो, साहेब माझ्या 2 मागण्या आहेत. आपण विरोधी पक्षनेता म्हणून अहिल्यामाई होळकरांचा पुतळा प्रत्येक जिल्ह्यातून पूर्णाकृती पुतळा आणि कराट्याचं प्रशिक्षण महिलांसाठी सुरू करावं एवढी मागणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर शिवसंग्रामचे जिल्हा प्रमुख माननीय नारायणदादा काशीद यांना विनंती करतो आपण मनोगत व्यक्त करावं. आज शिवसंग्रामच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुण्यतिथीचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते माननीय प्रवीणजी दरेकर साहेब, शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय आमदार विनायकरावजी मेटे साहेब, सिने अभिनेत्री ईशा केसकर, शिवसंग्रामचे सर्व कार्यकर्ते, सर्व नेते आणि शिवसंग्रामच्या वतीनं हा कार्यक्रम आज ज्यांनी आयोजित केला असे शिवसंग्रामचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी श्री नवनाथ प्रभाळे, ज्ञानेश्वर कोकाटे, राहुल बनगर, अविनाश राईंज, शिवराम शिरगिरे, भीमराव बेलदार, नितीन बुधनर आणि त्यांचे सर्व सहकारी, मी शिवसंग्राम जिल्ह्याच्या वतीनं या सर्व पदाधिकाऱ्यांचं हा सुंदर कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. महापुरुषांच्या जयंत्या आपण त्यांच्या कार्याची प्रेरणा घ्यावी, नवीन पिढीला त्यांनी केलेल्या कामाचं अवलोकन व्हावं यासाठी जयंत्या साजऱ्या केल्या जातात आणि जयंत्या साजऱ्या करायचा उद्देश हा अशा कार्यक्रमामधून सफल होतो. आणि याचमुळं साहेबांनी सांगितलं की प्रत्येक महापुरुषाची जयंती आपण मोठ्या प्रमाणावर साजरी करायला पाहिजे आणि ह्या जयंती साजरी करताना समाज उपयोगी कामं आपण केले पाहिजेत. म्हणून शिवसंग्रामच्या वतीनं प्रत्येक महापुरुषाची जयंती आपण मोठ्या प्रमाणावर साजरी करतो. त्या ठिकाणी वेगवेगळे समाज उपयोगी कामं, जसं रुग्णाचे शिबिर घेतो आपण. या अगोदरही शिवसंग्रामनी मोठमोठे आरोग्य शिबिर घेतलेले, मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरही आपण घेतो. शिवसंग्राम गेल्या 30 वर्षापासून आपली सामाजिक बांधिलकी मोठ्या प्रमाणात निभावतोय. राजकारणापेक्षा समाज उपयोगी कामं घेऊन समाजकारण करतोय, विविध समाजाचे प्रश्न खंबीरपणे मांडतोय. आणि असं सर्व असतानाही थोडंसं राजकीय बाबतीमध्ये आम्हाला कुठंतरी डावलल्यासारखं भावना सर्व कार्यकर्त्यांची होतीये आणि कुठंतरी आम्हाला एक विचार करायची वेळ आमच्यावर येतीये. मागच्या सत्तेच्या काळामध्येही आमची सर्व कार्यकर्त्यांची आमच्या मित्रपक्ष भाजपकडून डावलना झाली, अवहेलना झाली अशी भावना आहे. तरी पण आम्ही खंबीरपणाने आपल्या खांद्याला खांदा देऊन उभा आहेत. म्हणून बीड जिल्हा शिवसंग्रामच्या वतीनं माझी आपल्याला एकच विनंती राहील की आपण यापुढेही असा तुझा भाव आमच्या सोबत होणार नाही याची दक्षता घ्यावी. आम्ही अगदी प्रामाणिकपणे कसल्याही कुठेही मनामध्ये काही आडी न ठेवता आमचे सर्व कार्यकर्ते प्रामाणिकपणे भाजप सोबत आहोत. आम्ही युतीमध्ये आहोत आणि आमचाही मान सन्मान स्थानिक पातळीवरती, राज्य पातळीवरती आपण राखावा अशी मी आपल्याला शिवसंग्रामच्या वतीने एक मागणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. दादांच्या या मनोगतानंतर खास आजच्या कार्यक्रमाचं मुख्य आकर्षण असलेल्या आणि जय मल्हार फेम आपण ज्यांच्यामध्ये बाणू बघितल्या त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या सिने अभिनेत्री माननीय ईशा केसकर आपल्या सर्वांशी संवाद साधत आहेत. जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं आपण स्वागत करायचं आहे.
काय म्हणताय समदे? सदानंदाचा भूक लागली सगळ्यांना. जायचं का भाकर खाऊन येऊया परत? सदानंदाचा. आमच्या देवांवर तुमचं प्रेम नाही बघा. सदानंदाचा. येळकोट येळकोट अंगास. काय मला पण 3-4 वर्षांनी बानू म्हणून आज बोलायचा चान्स मिळाला, संधी मिळाली, त्याबद्दल खरंच आनंद आहे. तुम्ही सगळ्यांनी खूप भरभरून प्रेम दिलं. मला जेव्हा भूमिका घेतली बाणाईची तेव्हा माहित नव्हतं मी एक कलाकार म्हणून 22-23 वर्षाची मुलगी घरातनं काहीतरी वेगळं करायचं म्हणून बाहेर पडलेली आणि मला ही भूमिका मिळाली. आणि फक्त खंडेरायांचीच पत्नी म्हणून नाही तर महाराष्ट्रातल्या कुलदैवताची पत्नी म्हणून मला जो मान मिळाला त्याची खरंच मी भागीदार आहे की नाही मला माहित नाही, पण खूप आभार, मनापासून आभार. मालिका संपून आज नाही म्हटलं तरी 4 वर्ष झाली. त्यानंतर मी एक वेगळी मालिका केली, पण बाणाईने जे मला दिलं ते मला कुठलंच काम, कुठलीच भूमिका देणार नाही यात काही वाद होतो. तुमच्या सगळ्यांचे, तुमच्या आयांचे, तुम्ही सगळ्या आज्या मला भेटायला आलाय, तुम्हा सगळ्या महिलांचे खूप आभार. आणि काय बोलायचं, खरं सांगायचं तर मेटे साहेबांनी मला मुलीसारखं अगदी गेल्या 24 तासात वागवलंय, त्याबद्दल त्यांचे आधी आभार. आणि दरेकर साहेबांचे की मला इथे बोलवलं. आज आपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त इथे भेटलोय. मी पण फार बोलणार नाही. त्यांच्याबद्दल बोलायला गेलं तर त्या 1700 काळातल्या एक स्त्री ज्या सती जाणार होत्या त्यांच्या पतीच्या मरणानंतर, पण त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना सांगितलं की थांबा, मला एकुलता एक मुलगा होता, तो देवाघरी गेला, तुम्ही जीव देऊ नका, असं म्हणून त्यांना थांबवण्यात आलं. आणि ज्या काळात सती ही प्रथा होती, महिलांनो तुम्ही लक्ष द्या, सती ही प्रथा होती, त्या काळात त्यांनी काही प्रांत घडवले आणि त्यांचा प्रवास त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आणि तो पुस्तकातनं आपण वाचलाय. पण त्यावेळेला त्या स्त्रीने काय म्हणतात, महाराणी होत्या त्या. आणि म्हणजे काय विचार असतील त्यांचे, काय असेल. तर आजच्या काळातल्या आपण महिला म्हणून काय आपल्या हक्कासाठी, आपल्या काय दिवसातल्या तुमच्या दिनचर्येसाठी काय तुम्हाला हवं, काय नको, हे अगदी उघडपणे सांगा. मी तुम्हाला आश्वासन देते की आतापर्यंत तर अशी कंप्लेंट असतीच असं नाही. मेटे साहेबांनी मला जे काही सांगितलं किंवा मी ओव्हरऑल जो काही अभ्यास केला त्यावरनं कळलं की इथे सांस्कृतिक कार्यक्रम, त्याच्यानंतर काय हे आपलं काय करतात, व्यसनमुक्तीचा जो तुमचा कार्यक्रम असतो तेव्हा तुम्हाला सोडा आमच्यासारख्या कलाकारांनाही ते एका प्रकारे काम देतात आणि आम्ही इथे येतो तुमच्या भेटीला. याबद्दल त्यांचे खूप आभार. खरंच हल्ली अशी माणसं उरलेली नाहीये जी खास करून मराठीसाठी, मराठी कार्यक्रमांसाठी वेळ आणि पैसा दोन्हीही करतील आणि हितचिंतक आपल्याच लोकांचे अशी माणसं फार उरलेली नाही आहेत. सो त्यांचे खूप आभार. मी एक छोटीशी अजून एक रिक्वेस्ट करते. आज आपण नाट्यगृहात बसलोय तर मला असं वाटलं की इथे ओव्हरऑल नाटकांबद्दलची जागरूकता थोडी कमी आहे. मी जेव्हा व्यावसायिक नाटक करत होते तेव्हा मला आठवत नाही की मी बीडला आले, ते नाटक फार चाललं नाही, पण मला आवडलं असतं बीडला येऊन एखादा प्रयोग तुमच्या सगळ्यांसाठी करायला. त्याच्यातनं एक वेगळ्या प्रकारची एनरिचमेंट होते, वाचनाची आवड लागते, आपली भाषा शेवटी आपणच जपायची असते. सो एक छोटीशी विनंती की एक नाट्य कार्यशाळा, शिबिर असं तुम्ही जर होल्ड केलं तर मुलांमधला, मुलींमधला कॉन्फिडन्स वाढतो. शेवटी सुरुवात आपल्या घरापासूनच होते. सो तेवढी एक विनंती आणि थँक्यू सो मच मला बोलवल्याबद्दल. आभार. थँक्यू. जोरदार टाळ्या वाजवायच्या त्यांच्या या दिलखुलास भाषणासाठी. मणिध्येयाचा ध्यास सांगे कर्तृत्व विलास, सतत कार्यमग्न असतात प्रगतीचे वारकरी आणि कार्यशीलतेतून राष्ट्र घडवितात विकासाचे मानकरी. गेल्या 25 वर्षाचा हा प्रदीर्घ कालखंड ज्यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळात आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी गाजविला आणि सर्वसामान्यांचे प्रश्न मांडले, असे आपल्या सर्वांचे लाडके नेते या समारंभाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांना विनंती करतो आपल्या सर्वांच्या वतीनं.
साहेबांच्या तत्पूर्वी माननीय ज्येष्ठ नेते प्रभाकर आप्पा कोलंगडे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहेत. आप्पांचं आपण जोरदार टाळ्याने स्वागत करू. आजच्या या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्वजण इथं अत्यंत उत्साहात जमा झालेलो आहोत. या उत्साहाचं कारण म्हणजे आदरणीय विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीणजी दरेकर साहेब, ईशाजी केसकर यांचं आपल्याला प्रमुख आकर्षण आहे आणि आदरणीय मेटे साहेबांच्या विनायकरावजी मेटे साहेबांच्या संकल्पनेमधून हा कार्यक्रम इथं संपन्न होत आहे. हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी शिवसंग्रामचे, भारतीय संग्राम परिषदेचे अनेक कार्यकर्त्यांनी अनेक दिवसापासून मेहनत घेतलेली आहे. प्रथमतः मी त्या सर्वांचं अभिनंदन करतो, कौतुक करतो आणि माझे 2 शब्द बोलतो. आजच्या या कार्यक्रमाकडे, याच्या भव्यतेकडे पाहिल्यानंतर असं वाटतं की अहिल्यादेवी होळकरांची जयंती साजरी करत असताना आपणा सर्वांना किती मनस्वी आनंद होत आहे. अनेक शतकांपूर्वी या महाराष्ट्राच्या आणि भारताच्या पावनभूमीमध्ये हिंदू धर्मासाठी, सर्वसामान्य जनतेसाठी, गोरगरिबांसाठी आणि महिलांसाठी अहिल्यादेवींनी जे काम केलं त्याला महाराष्ट्राच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये तोड नाही. आणि ती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत. मला मनस्वी आनंद होतोय की ज्या समाज बांधवांनी समाजासाठी उपयोगी काम केलं, कुणी डॉक्टर म्हणून केलं, कुणी उद्योगपती म्हणून केलं, कुणी मेंढपाळ म्हणून केलं, प्रत्येक क्षेत्रातल्या व्यक्तीचा सत्कार या व्यासपीठावर होत आहे. या गोष्टीचा मला मनस्वी आनंद होत आहे. आजपर्यंत त्यांनी केलेल्या कष्टाचं चीज झालं असं त्यांना सुद्धा आज मनोमन वाटत असेल. बांधवांनो, आज या कार्यक्रमाला वेळ खूप झालेला आहे, त्यामुळं आज बोलण्याची खूप इच्छा असताना सुद्धा बोलता येत नाही. परंतु बीड जिल्ह्याच्या भारतीय संग्राम परिषदेतर्फे मी प्रवीणजी दरेकर साहेबांना एकच विनंती करेल. मी असं म्हणणार नाही की आमच्या साहेबांवर अन्याय झालाय. मी असं म्हणेल की साहेबांना यापुढे फार मोठा मान मिळणार आहे. आमच्या आदरणीय साहेबांचा 30 तारखेला 30 जूनला वाढदिवस आहे. बीड जिल्ह्याच्या प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये, वाडी तांड्यावर, वस्तीवर हा वाढदिवस साजरा करण्याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. वाढदिवसाचा एक मुख्य कार्यक्रम कुठेही हो, परंतु बीड जिल्ह्यातल्या, बीड तालुक्यातल्या, मतदारसंघातल्या प्रत्येक खेड्यामध्ये, प्रत्येक वाडीवर, वस्तीवर मेटे साहेबांचा वाढदिवस साजरा करण्याचा संकल्प आमच्या कार्यकर्त्यांनी सोडलेला आहे. बीड शहरामध्ये अनेक ठिकाणी वाढदिवस साजरा होणार आहे. परवा आमची बैठक झाली. साहेब, तुमचे 2 मिनिटं अजून घेतो. बैठकीमध्ये मी सांगितलं की हा वाढदिवस जरी तुम्हाला कोरडा कोरडा वाटत असला तरी तोही कोरडा नाहीये, कारण त्या दिवसापर्यंत आपले साहेब आमदार आहेत. आणि यानंतरचा ज्यावेळेस वाढदिवस होईल त्यावेळेस बंधूने मी तुम्हाला खात्रीने सांगतो की साहेब लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसून बीडमध्ये आलेले असतील. लाल दिवा बंद झाला आता, परंतु जी एक म्हणण्याची पद्धत आहे. त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा, ज्येष्ठांचे, संतांचे आशीर्वाद व अनेक कार्यकर्त्यांचं पाठबळ घेऊन आमचं नेतृत्व आदरणीय विनायकराव मेटे यांची राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये कमान सतत चढत राहणार आहे, एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज, जय महाराज. अजून दुर्क्षितीचे आमचे अजून जायचे पुढे. पुन्हा नमो वादळ वारे, पुन्हा उभारू शुभ्र शिडे. ही वाटचाल अशीच अखंडितपणे चालत राहणार आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी आपल्या सर्वांचे लाडके आणि लढवय्ये नेते माननीय आमदार विनायकरावजी मेटे साहेब आपल्या सर्वांशी संवाद साधतात.
जोरदार टाळ्यांनी साहेबांचं स्वागत करायचं. पुण्य श्लोक राजमाता अहिल्या देवींचा. पुण्यश्लोक राजमाता अहिल्या देवींचा. येळकोट 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 येळकोट. धन्यवाद. शिवसंग्रामच्या वतीनं आज पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं होणाऱ्या पुरस्कार सोहळ्यास आपल्या सर्वांच्याच विनंतीस मान देऊन आवर्जून उपस्थित असणारे आपले मित्र, या राज्याचे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय प्रवीणजी दरेकर साहेब, या कार्यक्रमाचं मुख्य आणि खास आकर्षण त्या जय मल्हार मालिकेमध्ये खंडोबा देवांच्या पत्नी म्हणून ज्यांनी अतिशय चांगली आणि समर्पक अशी भूमिका ज्यांनी निभावली त्या अभिनेत्री ईशा केसकर, आता ज्यांचं भाषण झालं ते आपले नेते प्रभाकरजी कोलंगडे अप्पा, जिल्हाध्यक्ष नारायणरावजी काशीद, आपले मित्र आणि मनसेचे जिल्हाध्यक्ष अशोकराव तावरे, शहराध्यक्ष ऍडव्होकेट राहुल मस्के, महिला अध्यक्ष ऍडव्होकेट कुक्करताई, ऍडव्होकेट शहाणेताई, धनगर समाजाचे आपले नेते प्रकाश सोनसळे, पत्रकार संघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष वसंतराव मुंडे. या ठिकाणी मी सगळ्यांची नावं घेत नाही, वेळ घेत नाही, कारण परत पुढे कार्यक्रम आहे. त्यामुळे व्यासपीठावरील सर्व सन्माननीय नेते मंडळी, तुमचे जिल्हा परिषदचे सदस्य तळेकर बापू, ज्यांना आपण पुरस्कार दिलाय, सन्मान केलाय, गौरव केलाय, त्या सगळ्यां हे सर्व आणि त्यांची सर्व कुटुंबीय, सर्व पत्रकार बांधव आणि जमलेल्या माझ्या तमाम पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीवर निष्ठा ठेवणारे सर्व बंधूंनो, भगिनीनो आणि तरुण मित्रांनो, खरं तर आज या ठिकाणी
नवनाथराव प्रभाळे यांनी प्रस्तावित करत असताना सांगितलं, या कार्यक्रमाच्या पाठीमागची भूमिका 31 तारखेला आपल्या राजमातांचा जयंतीचा दिवस असतो, परंतु मुद्दाम आपण यावेळेस थोडासा उशिरानं हा कार्यक्रम करायचा ठरवलं आणि आज तो संपन्न होतोय. सर्वप्रथम दरेकर साहेब, आपण वेळात वेळ काढून आपली निवडणूक चालू असताना कालच्या 10 तारखेला महाराष्ट्रामध्ये विजयाचा मोठा धमाका केल्याच्या नंतर आणि 20 तारखेला तर पूर्णपणाने उरलं सुरलं आघाडी सरकारचं वस्त्रहरण करण्याची तयारी करत असताना, व्यस्त कार्यक्रम आपला असताना आपण या ठिकाणी आलात, त्याबद्दल खरोखर मी मनापासून बीडकरांच्या वतीनं आपलं आभार व्यक्त करतो. हा, येताना काही अडचणी जरूर आल्या, येतच असतात. चांगल्या कामाला जात असताना काही येडे लोक आडवे येतच असतात. येड्या लोकांना कसं शहाणं करायचं हे तुम्हाला चांगलं माहिती आहे, आणि ते आतापर्यंतचा प्रवास जो प्रवीणरावजींनी केलेला आहे तो येड्या लोकांना शहाणं करतच इथपर्यंतचा प्रवास यशस्वीपणाने पार पाडलेला आहे, आणि पुढचा सुद्धा प्रवास त्यांचा निश्चितपणाने असाच असणार आहे. त्यामुळे रस्त्यामध्ये आडवे येणारे आणि कुठंतरी काहीतरी करत असणारे येडे लोक यांच्याकडे शहाण्या माणसांनी फार लक्ष द्यायचं नसतं. त्या येडे स्वतःचेच कपडे फाडत असतात आणि स्वतःचेच केस उपटत असतात. आपण फक्त बघायचं असतं कोण कुणाचं स्वतःच्या पायावर घोडा मारून घेतो तो, आणि म्हणून आपण त्याच्याबद्दल फार काळजी करायचं काही कारण नाही. खरं तर अशा लोकांनी विचार करायला पाहिजे होता की स्वर्गीय मुंडे साहेबांनी बीड जिल्ह्यामध्ये सर्व जाती धर्माला सोबत घेऊन हा जिल्हा पुढे घेऊन जाण्याचं काम केलं. त्यांच्या विचारानंच या जिल्ह्यातले अनेक पुरोगामी विचाराची मंडळी काम करतात. आम्ही सुद्धा त्याच विचारानं काम करतो, आणि त्याच विचारानं आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी राजमाता होळकरांची ही जयंती आणि त्यानिमित्तानं पुरस्काराचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. एक चांगल्या हेतूनं, उदात्त हेतूनं, प्रामाणिकपणानं हा कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलेलं आहे. याच्या पाठीमागं एक सुद्धा टक्का राजकारणाचा लवलेश नाही. पण असं असताना सुद्धा काही लोकांना ते जमत नाही. हे दुर्भाग्य हे आपलं नाही तर त्यांचं दुर्भाग्य. इथं ज्यांचा सन्मान केला दरेकर साहेब, हे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कर्तृत्वानं मोठी झालेली मंडळी आहेत. ही आपल्यामुळे किंवा आपल्या पुरस्कारामुळे मोठी झालेली नाही, कर्तृत्वानं ती मोठी झालेली. आपण उलट त्यांना पुरस्कार देऊन आपण त्यांना नमन करतोय, त्यांना वंदन करतोय आणि त्यांचं कौतुक करतोय की त्यांनी आतापर्यंत जे काम केलेलं आहे त्याच्यापेक्षाही आणखीन 10 पटीनं जास्त काम करावं अहिल्यादेवींचे विचार घेऊन, याच्याकरता हा पुरस्कार आहे. नाही तर पुरस्कार सुद्धा या नाट्यगृहाने अनेक पाहिलेले आहेत अहिल्यादेवींच्या नावानं किंवा अनेक समाजाच्या नावानं घेणारे. राजकीय सोपस्कार उरकल्यासारखे पुरस्कार या ठिकाणी अनेक झालेले आहेत. पण मी आपल्या सगळ्या नवनाथ पासून, आपल्या अविनाश पासून ते सगळे, आपल्या शिरगिरे असेल की बनकर असेल की अविनाश मार्कड असेल, नितीन असेल, भीमराव बेलदार असेल, आमच्या सगळ्याला सांगितलं इथं कोणतंही राजकारण न आणता समाजाचा जो कर्तृत्ववान, महिला असू द्या, पुरुष असू द्या, मुलगा असू द्या, मुलगी असू द्या, राजकारणामध्ये सुद्धा जरी असला, कोणत्याही पक्षाचा असला तरीही चालेल,
समाजासाठी त्यांनी योगदान दिलेलं पाहिजे. त्याला आपण सलाम करण्यासाठी, नमन करण्यासाठी आपण या ठिकाणी त्यांचा सन्मान करूया आणि आपण पुरस्कार देऊ. आणि म्हणून जी आपण इथं यादी आपण केली, त्यांचा सन्मान केला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये, सरकारी अधिकारी क्षेत्रामध्ये, कीर्तन वारकरी संप्रदायामध्ये आहे, वैद्यकीय क्षेत्रामध्ये आहे, अगदी मेंढपाळाच्या क्षेत्रामध्ये, शिक्षण क्षेत्रामध्ये, असे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणारी सगळी मंडळी आहेत. ही काही छोटी मंडळी आहेत का? खूप मोठी मंडळी आहेत. आणि दुसरं कारण आहे की अशा समाजातल्या लोकांना सन्मान करून त्यांचं कर्तृत्व जर पुढं आणलं गेलं, 4 लोकाला, 10 लोकाला, लाख लोकाला ते समजलं झालं असं मानणाऱ्या आणि हाच केवळ उद्देश आहे. हाच उद्देश केवळ आहे. अगदी नवनाथ यांनी जी सांगितलं की बघे माझ्यावर मराठा समाजाचा आक्षेप आहे किंवा अनेक लोक मला जातीवादी म्हणतात, मराठ्याचं काम करतो म्हणतात, आणि मी करतोच मराठ्याचं काम, त्याच्यामध्ये लपवून ठेवायचं काही कारण नाहीये. परंतु या बीड जिल्ह्याचे जे बेगडी नेतृत्व आहेत, टाकाला जायचं आणि भांडा लपवायचं असली अवलाद विनायक पेटीची नाहीये. छाती ठोकपणाने सांगतो मराठ्याचं काम करतोय आणि करणार. पण त्याचबरोबर या जिल्ह्यातले जे माझे 18 पगड जनजाती आहेत, 12 बलुतेदार आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा मरेपर्यंत काम करणार. हे सुद्धा तेवढं सत्य, हे सुद्धा तेवढं सत्य. आणि त्यासाठी मी काम करतोय, कुणाला दाखवण्यासाठी नाही. मग सभागृहामध्ये माझ्यासोबत किंवा आमच्या दरेकर साहेबांसोबत मी काम करत असताना आम्ही दोघांनी आणि आमच्या सगळ्या सहकार्यांनी धनगर समाजाचे अनेक प्रश्न लावून धरले, मुस्लिम समाजाचे अनेक लावून धरले, ओबीसी समाजाच्या प्रश्नावर तर आम्ही सभागृह चालू दिलं नाही. अनेक मराठा समाजाचं आरक्षण असेल, ज्या या सरकार आल्याच्या नंतर तर एक सुद्धा समाज खुश नाहीये, एक सुद्धा समाज खुश नाहीये. मराठा समाजाचं आरक्षण घालवलं, ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण घालवलं, धनगर समाजाच्या आरक्षणाचं नाव घेत नाहीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब. यानंतर मागासवर्गीय समाजाचं पदोन्नतीचं आरक्षण घालवलं, मुस्लिम समाजाची मतं पाहिजे त्यांना, पण त्यांचं आरक्षण किंवा त्यांचा प्रश्न मात्र सोडवायचा नाहीये. हे सगळे लोकांचे जे प्रश्न आहेत हे सगळे खुंटीला टांगले, यांना खुंटीला टाकायचं काम केलं आणि त्यांचं वस्त्रहार केलं. उरले सुरले जे कपडे ते 20 तारखेला त्यांचे कपडे निघल्याशिवाय राहणार नाही. आणि ह्या महाराष्ट्रातले लोक पूर्ण नागडं या सरकारला केल्याशिवाय राहणार नाही असा माझा ठामपणाने विश्वास आहे. हे करतो आपण, हे केलंच पाहिजे. कारण ह्या सरकारकडून कुणालाही न्याय नाही. धनगर समाजाला तर अजिबातच नाही, ओबीसी समाजाला तर अजिबातच नाहीये. आणि म्हणून आमचा सातत्याने प्रयत्न आहे. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळी मंडळी, आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून काम महाराष्ट्रामध्ये करत असताना प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी आम्ही झटतोय, झगडतोय, भांडतोय, लढतोय. आणि आज सुद्धा तेच करतोय, उद्या सुद्धा निश्चितपणाने तेच आम्ही करणार आहेत. आणि म्हणून सर्व समाजाला सोबत घेऊन त्यांच्या त्या चांगल्या लोकांना पुढे करत असताना अशा लोकांचा सुद्धा सन्मान आपण करून त्यांना समाजाच्या समोर आणून त्यांचा आदर्श आपल्या लोकांनी घेतला गेला पाहिजे. यासाठी हे सगळे वेगवेगळे कार्यक्रम आहेत. आणि ते सुद्धा पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाईंच्या निमित्तानं आपण हे करतोय. राजमात्यांच्या बद्दल बोलायला मी फार मोठा नाही, इतिहासाचा जाणकार नाही, पण आपण जर त्यांचं पाहिलं चरित्र, इनमीन त्यांना 70 वर्षाचं आयुष्य लाभलं. नाही तर अनेक लोक नुसते भुईला भार असतात, आले कुठं गेले कुठं काही कळत नाही. पण छत्रपती शिवाजी महाराज जसे अजरामर झाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी या देशामधलं नाही तर जगातलं हिंदुत्व टिकवण्याचं काम त्यांनी केलं. एवढंच नव्हे तर हिंदवी स्वराज्य निर्माण करण्याचं महान ऐतिहासिक कार्य केलं. त्यामुळे त्यांचे अजरामर झालेत. वर्षानुवर्षे अखंड जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांचं नाव राहणार. आणि त्याच्यानंतर संभाजी महाराजांच्या नंतर खऱ्या अर्थानं या देशामधला हिंदू धर्म राखायचं काम, जिवंत ठेवायचं काम
त्याला सांभाळण्याचं काम या देशामध्ये जर कुणी केलं असेल, दक्षिणेपासून ते कन्याकुमारी पर्यंत, इकडे कलकत्त्यापासून ते इकडे गोव्यापर्यंत कुणी काम केलं असेल तर एकमेव नाव आहे, ती म्हणजे पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांचं इन्मिन एवढ्या वर्षामध्ये, आणि तेही लवकर विधवा झाल्याच्या नंतर, त्यांनी राजकारण केल्याच्या नंतर, महाराणी झाल्यानंतर, राज्यकारभार करायला हातामध्ये घेतल्यानंतर किती कामं करावीत, म्हणजे लढाई करण्यापासून, घरच्या कारभारापासून ते आपल्या राज्याचा कारभार करत असताना आपल्या राज्यातल्याच नाही तर देशातल्या सुद्धा कोणत्याही राज्यामधला जो कोणी आपला समाज बांधव असेल, कोणत्याही जाती धर्माचा असावा, त्याला पाण्यासाठी पाणवटे बांधले, प्रत्येकाचे मंदिर बांधायचं काम केलं, धर्मशाळा बांधल्या, ज्या वाटसरू असतात त्यांना अनेक ठिकाणी कुठे त्या काळामध्ये ठिकाण नसायचे, तसे धर्मशाळा बांधल्या, जेवणावळी केल्या, बालकाश्रम केले, एक काम नाही हजारो काम आहेत त्यांचे. शिवाजी महाराज, संभाजी महाराजांनी कमी आयुष्यात एवढं काम उभा केलं, त्याच तोडीचं काम आमच्या राजमातेचं आहे. दुर्दैवाचा भाग असा आहे की त्यांना अलीकडच्या काळामध्ये जातीयतेमध्ये काही लोक मुद्दाम अडकवायचा प्रयत्न करायला लागलेत आणि राजमातेचं खच्चीकरण करायला लागलेत, हा माझा आरोप आहे. पण आपल्या बेगडी लोकांना आपण सांगितलं पाहिजे सगळ्यांनी की ह्या बेगडी लोकांना तुम्ही कितीही आमच्या राजमातेला बंदिस्त करायचा प्रयत्न करा, पण त्यात त्यांचं कार्य आणि त्यांचे विचार तुम्हाला पुरून उरल्याशिवाय राहणार नाहीत. एवढं मोठं काम त्यांचं आहे आणि त्या कार्याला सलाम करण्याकरता, नमन करण्याकरता, वंदन करण्याकरता हा आजचा कार्यक्रम आहे. तो फक्त शिवसंग्रामच्या वतीनं नाही तर महाराष्ट्रातल्या तमाम सगळ्या लोकांच्या वतीनं, सर्व जाती धर्मापंथाच्या गणगोताच्या वतीनं, बारा बलुतेदाराच्या वतीनं हा सगळा नमनाचा कार्यक्रम आहे. सगळ्या शिवसंग्रामाने फक्त भारतीय संग्राम परिषदेच्या वतीनंच हा कार्यक्रम आहे तर सगळ्याच्या वतीनं. आणि म्हणून अशा कार्यक्रमाला जो राजमातेचा कार्यक्रम आहे म्हणल्याबरोबर दरेकरजींनी वेळ नसताना सुद्धा 5 मिनिट सुद्धा नाही, 1 मिनिट सुद्धा लावला नाही, म्हणजे राजमाताचा कार्यक्रम आहे, मी येणार आहे म्हणजे येणार, कुणी काहीही अडथळा आला तो अडथळा लाथेने उडून मी या ठिकाणी येणार आणि तुमच्या कार्यक्रमाला पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर आपल्या राजमाता त्यांना वंदन करायला, नतमस्तक करायला मी येणार आणि ते आज आले. म्हणून मला खूप मोठा आनंद त्यांचा ते या ठिकाणी आलेले आहेत. ते मी एवढंच त्यांना या ठिकाणी निश्चितपणानं बोलेल की आपण आलात, खूप चांगली गोष्ट झाली, पण तुम्हाला त्या ठिकाणी दरेकर साहेब एकच सांगतो आणि सगळ्यालाच सांगतो, ही बीड जिल्हा खूप वेगळा आहे, विचाराचा जिल्हा आहे, क्रांतिकारकाचा जिल्हा आहे, संघर्ष करणारा जिल्हा आहे, ऊसतोड कामगाराचा जिल्हा आहे. अर्थात ऊसतोड कामगार किंवा ऊसतोडाचा जिल्हा ठेवायचं काम आणि पाप सुद्धा इथल्याच नेत्यांनी केलं, हेही तेवढंच आहे. कारण या जिल्ह्यामध्ये एकही मोठा कारखाना कधी कुणी आणला नाही, एकही असा मोठा योजना आणली नाही, मोठं कोणची धरणं नाही आणली, ना शेतीचे पुढे पुढे मोठे कामकाज उभा केलं, ना त्याच्यावरचे प्रक्रिया उद्योग उभे केले किंवा कोणतंही उद्योग व्यवसायाचे मोठे काही इथं केलेलं नाही. त्याच्यामुळे आपली सगळी वाताहत झाली. पण हे सगळं असताना सुद्धा हा बीड जिल्ह्यामध्ये एक पुरोगामित्वाचा हा जिल्हा आहे. आणि तसं अहिल्यादेवींनी ज्या पद्धतीनं महिला असून सुद्धा एवढं मोठं काम केलं आणि त्या महिलांना त्यांना त्या बाहेर पडायची सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये अडचण असायची, त्या काळामध्ये त्यांनी केलं. तशाच पद्धतीचं काम बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आमच्या महिलांनी केलेलं आहे. महिलांच्या नेतृत्वाचा पण खूप मोठा इतिहास आहे आमच्या बीड जिल्ह्याला. म्हणजे स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागर यांनी अनेक वर्ष आमदार, खासदार आणि अनेक राजकारणात, समाजकारणामध्ये घालवलं, एक जिल्ह्याची निर्माण केली स्वर्गीय केशरकाकू क्षीरसागरांनी. त्यानंतर आपल्या रजनीताई पाटील खासदार म्हणून त्यांनी अतिशय चांगलं काम दिल्लीपर्यंत काम करतायत पूर्णपणानं. आणि आज सुद्धा ज्या पंकजाताई असतील किंवा आपल्या खासदार प्रीतमताई मुंडे असतील, ह्या सगळ्या महिला आपापल्या क्षेत्रात आपल्या पद्धतीनं काम चांगल्या पद्धतीनं करतायत. एक बीड जिल्ह्यामध्ये महिलांच्या कर्तृत्वाचा हा इतिहास आहे. आज सुद्धा आता मनीषा इथं या ठिकाणी बोलली, धनगर समाजाची पोरगी आहे, पण
ज्या पद्धतीने आम्ही जेवढा तिच्यावर विश्वास टाकला त्याच्यापेक्षा जास्त लाख पटीनं त्या विश्वासाचं सोनं करायचं चांगलं काम त्या मनुष्याने केलं. म्हणजे धनगर समाजाची मुलगी सुद्धा तिला संधी मिळाली तर राजकारणात सुद्धा चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकते हे तिनं तिच्या कृतीतून दाखवून द्यायचं काम केलं. आणि म्हणून माझी हीच तळमळ आहे या बीड जिल्ह्यामध्ये जी गोरगरीब आहेत, ज्याला कोणी वाली नाही, जे विस्थापित आहे, या विस्थापित लोकांना आधार देण्याचं काम, त्यांना पुढे आणण्याचं काम, त्यांना हात द्यायचं काम आणि त्यांना नेतृत्व द्यायचं काम हे शिवसंग्रामला करायचंय आणि ते केल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याच्यासाठी येणाऱ्या ज्या निवडणूक आहेत हे मैदान आपलं असणार आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला मी सांगतो जे आपला एकच नारा असणार आहे हे प्रस्थापिताला घालून विस्थापिताची आपली गोरगरिबाची शेतकऱ्याची जी पोरं आहेत त्यांना पुढे आणायचं काम आपल्याला करायचं. काही लोकांनी जरूर आपल्याला धोका दिला, गद्दारी केली, विश्वासघात केला, पण असल्या खडूजी खोपड्याच्या अवलादींच्या मुळे आपल्या ध्येयापासून वंचित व्हायचं किंवा आपण ढाळायचं काही कारण नाही. पण जी गोरगरिबाची आपली मुलं आहेत आणि मुली आहेत त्यांना पुढे आणण्याचं काम आपण सातत्यानं आपण करतोय आणि पुढे सुद्धा आपल्याला करत जायचं आहे. आणि म्हणून या पद्धतीने आपल्याला काम करायचं हे आम्ही ठरवलेलं आहे. आणि म्हणून त्याकरता जे काही मी आपल्याला एक सांगतो त्याकरता ही कार्यक्रमाची आपली सुरुवात आहे. अहिल्यादेवींच्या, महात्मा फुलेंच्या, सावित्रीबाई फुलेंच्या, छत्रपती शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, संभाजी महाराज असतील, असे सगळे जे थोर पुरुष आहेत, राष्ट्रीय पुरुष आहेत, महापुरुष आहेत, आपल्या देवी आहेत, यांच्या विचारानं पुढची आपली वाटचाल निश्चितपणाने असणार आहे. पण याच्यामध्ये एकच आपल्याला निश्चितपणाने मी सांगतो की मी शेवटी आता फक्त बोलतो. काही आमच्या मंडळीनं प्रवीणरावजी बोलले, विशेषतः विधान परिषदेच्या बद्दल बोलले. खरं तर त्यांनी बोलायला नको होतं पण प्रेमाखातर ते बोलले. आणि विधान परिषदेचे उमेदवारी न भेटल्याच्या नंतरचा हा माझा पहिलाच बीडमध्ये कार्यक्रम आहे, त्यामुळे पत्रकाराला पण थोडीशी उत्सुकता आहे कार्यक्रमाच्या बद्दल. कारण अनेकाला मला उमेदवारी भेटली नाही त्यामुळे बीड जिल्ह्यामध्ये काही लोकांना आसुरी आनंद झाला, तो काही व्यक्तही झाला काही ठिकाणी. पण असल्या आसुरी आनंद जास्त काळ टिकणार नाही एवढंच तुम्हाला सांगतो. तो जास्त काळ त्यांना टिकणार नाही. त्यांना जेवढा कुणाला आसुरी आनंद झालेला असेल तेवढंच त्यांच्यावर रडण्याची वेळ पुढच्या काळामध्ये शिवसंग्राम आणल्याशिवाय राहणार नाही एवढं फक्त. आणि राहिला प्रश्न, काही लोकांनी मला पत्रकारांनी प्रश्न विचारले, तुम्ही नाराजी व्यक्त केली पण तुम्ही त्यांच्या सोबतच दिसताय. मला म्हणजे तुमची इच्छा काय आहे नक्की? म्हणलं एकच लक्षात ठेवा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि इतर सगळ्या थोरा मोठ्यांच्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींच्या विचारानं शिवसंग्रामची स्थापना झाली. त्याचा विचार घेऊन आम्ही पुढे निघालेलो आहे. आणि हा विचार घेऊन गेली 22 वर्ष आम्ही काम करत असताना तो एका पदामुळे आम्ही काम करत नाहीये, एका आमदारकीमुळे काम करत नाहीये, तर या राज्यातलं राजकारण आणि समाजकारणाला वेगळी दिशा देण्याच्या कामासाठी आम्ही काम करतोय. या राज्यातले बीड जिल्ह्यातले वेगवेगळ्या समाजाचे जे प्रश्न आहेत ते सोडवण्यासाठी आम्ही काम करतोय. त्याच्याकरता माध्यम म्हणून जरूर आमचं आमदारकी असेल, खासदारकी असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, उद्याची नगरपालिका असेल, पण ध्येय आमचं ते नाही. अंतिम ध्येय आमचं सामाजिक परिवर्तन हेच आहे. आणि ते त्यासाठी आम्हाला सगळ्यात जास्त जर मदत कोण करत असेल तर ते या राज्याचे नेते आणि माजी मुख्यमंत्री आणि पुढच्या काळामधले भावी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब हे मदत करतायत. आणि मला म्हणून उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज होऊन लगेच बाजूला व्हायचं आणि काही बडबडत बसायचं आणि काही करायचं, काही उपटसूट उद्योग करायचे, असलं आमच्या बापदादांनी कधी शिकवलं नाही. आमची इमानदारीची औलाद आहे. आमची इमानदारी बेईमानीची आमची औलाद नाहीये. एखाद्याला एकदा शब्द दिला, एखाद्याच्या हातात हात दिला तो शेवटपर्यंत आम्ही हातात हात
पाठीत सुराख उपसणारी जी आमची औलाद नाहीये. आणि म्हणून देवेंद्रजीला आम्ही शब्द दिलेला आहे की आम्ही तुमच्या सोबत शेवटपर्यंत प्रामाणिकपणाने असेल, कुणी असेल नाही तर नसेल, इथलं असेल ना तिथलं नसेल, कुठलं असेल कुठलं नसेल याची काही काळजी न करता आम्ही शेवटपर्यंत कोणतीही अभिलाषा न बाळगता आम्ही तुमच्या सोबत राहणार आहे. आणि मी तर आपल्या सगळ्या कार्यकर्त्याला बोलतो, कशाला कुणाला मागायचं हो, काय मित्र जरी असले तरी कशाला मागायचे मित्राला तरी. आपणच आपल्या हक्काची आमदारकी इथं आता 24 ला आपल्याला मिळवायची आहे. मिळवायची का नाही मिळवायची? नक्की. त्यामुळं आपल्याला आपल्या हक्काची आता आमदारकी आपल्याला मिळवायची आहे. हे लक्षात, त्या दिशेनं आता आपल्याला काम करायचंय. आणि म्हणून मी दरेकरजी आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मी आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो. दुसरं, आमच्या ईशा केसकर या ठिकाणी आल्या. खरं तर त्यांनी आपल्या खंडेराया देवाच्या पत्नीचं काम एवढं सुंदर केलं. त्यांना 2-2 पत्नी होत्या. बीडचाही इतिहास म्हणजे फार काही वेगळा नाहीये. कुणाच्या जाहिरात कुणाच्या जाहीर नाहीये. पण देवाच्या पत्नीचं काम आपण एवढं सुंदर केलं की आज सुद्धा आपली लोकप्रियता या राज्यामध्ये किती टिकून आहे त्याचं दर्शन. आणि एकच आपल्याला सांगतो की तुम्ही पुढच्या काळात सुद्धा खंडेरायाच्या आशीर्वादानं, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींच्या विचारानं निश्चितपणे आपण पुढे जाल आणि त्याचा आशीर्वाद तुम्हाला नक्की मिळेल. आणि या राज्याची आघाडीची अभिनेत्री म्हणून सुद्धा तुम्ही निश्चितपणे पुढे आल्याशिवाय राहणार नाही. असा सगळ्यांच्याच, आमच्या सगळ्या लोकांच्या सदिच्छा आणि शुभेच्छा आपल्या पाठीशी निश्चितपणाने असणार आहे. आता एकच शेवटी मी फक्त बोलतो तो असं आहे की परत एकदा हे बोलत असताना आज पुरस्कार देत असताना मी मनापासून तुमच्या सगळ्यांचंच अभिनंदन करतो. काही लोक निवडणुका जवळ आल्या, निवडणुका डोळ्यासमोर ठेवून असे कार्यक्रम करत असतात, पण मी त्या पद्धतीने केलं नाही. राजकारणाच्या बद्दल किंवा आमच्या उद्या पक्षाच्या बद्दल तुम्ही मतं द्यावं या इच्छेनं, या अपेक्षेनं सुद्धा मी हे केलं नाही. कुणाला मतदान करायचंय कुणाला नाही, तो प्रत्येकाचा आपापला अधिकार आहे. परंतु या राज्यामध्ये ओबीसीला न्याय द्यायचं काम, सर्व समाजाला पुढे घेऊन जायचं काम जर कोण करत असेल तर फक्त देवेंद्रजी फडणवीस करतायत आणि प्रवीणराव दरेकर करतायत. मला एक सांगा की आपल्या जिल्ह्यामधले अनेक लोक ओबीसीच्या नावाने काम करतायत. हे काम करत असताना त्यांनी एक प्रश्न तरी ओबीसीच्या नावाने कधी सोडवलाय का ह्याचं तरी उत्तर द्यावं, माझं जाहीर आव्हान आहे. एक का प्रश्नावर तरी कधी कुणी आवाज उठवलाय का? अगदी क्षीरसागराच्या बद्दलचं, ओबीसीच्या बद्दलचं नाव घेऊन बोलायचं असेल तर क्षीरसागराने कधी ओबीसीच्या बद्दल फक्त खाजगीत बोलतात. आपलं आपलं ओबीसीचं बघितलं पाहिजे, आपलं आपलं बघितलं पाहिजे. पण काय बघितलं पाहिजे? क्षीरसागरांनी फक्त ओबीसीच्या नावानं फक्त राजकारण केलंय. त्यांच्या नातेगोत्याच्या पलीकडे कोणत्याही ओबीसीला एकालाही मोठं केलेलं नाही. हे मी जाहीरपणे कुणीही सांगावं की कोणत्या ओबीसीच्या नेत्याला त्यांनी मोठं केलेलं आहे, त्यांचे नातेगोते सोडून कुणी केलेलं नाही. कधी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला नाही. मागच्याही माणसानं आताच्याला तर काही कळतच नाही, प्रश्नच कळत नाही. आणि आता तर काय कसला विचार करतात आणि कसली वसुली चालू आणि कसलं काय चालू हे सगळ्याला माहिती आहे. त्यामुळं ओबीसीच्या नावाखाली फक्त राजकारण करायचं सुरू आहे इथं.
पण असा कधी विचार केला नाही की या राज्यात, या बीड जिल्ह्यामध्ये सर्व समाजाला प्रामाणिकपणानं सोबत घेऊन आपण पुढे गेलं पाहिजे. बीड जिल्ह्याचा, बीड शहराचा विकास त्या दृष्टीनं आपण केला पाहिजे, याला आपण महत्व दिलं पाहिजे. पण ते दुर्दैवानं झालं नाही, होत नाही. पण त्यांनी जरी केलं नाही, पुढच्या काळामध्ये शिवसंग्राम ही सगळी कामं करण्याचा ठामपणे निर्धार केलेला आहे आणि केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी सांगतो. त्याकरता फक्त आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद हवेत. ते आशीर्वाद असू द्या आणि पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींच्या विचारावर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर, सावित्रीबाईंच्या विचारावर, महात्मा फुलेंच्या विचारावर हा शिवसंग्राम चालेल, एवढं तुम्हाला ठामपणाने शब्द देतो. आणि परत आपण सगळे मंडळी या ठिकाणी आलात, आभार व्यक्त करतो, तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो, पुढच्या सगळ्या कामासाठी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. त्यानंतर एक पुरस्कार प्राप्त मान्यवर व्यक्तींचा पुरस्कार द्यायचा राहिला, ते थोडे उशिरा आले. वैद्यकीय क्षेत्रात काम करतायत